students, in this last lecture we have seen a tags, different markup tags. Then in this lecture we have seen a hypertext links point, hypertext links, or this also called as a anchors. Then what is a hypertext, what is a link? Then question is, list any 3 types of hyperlinks with suitable example. लिस्ट एनी 3 टाइप्स ऑफ हायपरलिंक्स विथ सुटेबल एक्झाम्पल. आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या पण 3 टाईपच्या हायपरलिंक्स काय करायच्या, एक्सप्लेन करायच्या. ठीक आहे, हा क्वेश्चन विचारलेला आहे बऱ्याच वेळेला. आता बघा हायपरलिंक्स म्हणजे काय, तर पहिल्यांदा डिफरंट टाइप्स ऑफ रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन विच नॉट प्रेझेंट ऑन डिफरंट वेब पेजेस. देन डिफरंट वेबसाइट्स और नेसेसरी लिंक टू लिंक अप विथ करंट पेज. आपल्याला आपण कोणती पण वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला माहिती येते, पण पूर्ण एका वेब पेजवरती ती माहिती समाविष्ट नसते. मग काय होतं की आपल्याला एक खाली लिंक दिलेली असते, म्हणजे एक अंडरलाईन काहीतरी सेक्शन दिलेला असतो, त्याला काहीतरी नाव असतं HTTP. हां, त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला दुसरं एक वेब पेज ओपन होतं. म्हणजे काय, ही एका कोणत्या पण वेब पेजवरती तुम्हाला एक लिंक, एक लाईन ब्लिंक होताना दिसते, कोणता पण वर्ड ब्लिंक होताना दिसतो, त्याच्या खाली अंडरलाईन असते. ठीक आहे, HTTP समथिंग, म्हणजे ती काय असते, त्याच्यावर क्लिक केलं की आपल्याला नेक्स्ट वेब पेज ओपन होतं. त्याला म्हणायचं हायपरलिंक फॅसिलिटी. म्हणजे एका वेब पेजवरून दुसऱ्या वेब पेजवरती मूव्ह करणं किंवा जाणे, त्याला म्हणायचं हायपरलिंक. मग ही लिंक कशी क्रिएट करायची किंवा कशाची लिंक आहे, कोणती लिंक दिली जाते, त्यासाठी ही हायपरलिंक हा पॉईंट आहे. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अँकर्स. हायपरलिंक म्हणजे काय समजलं की आपल्याला एका वेब पेजवरती एखादी लाईन अशी ब्लिंक होताना दिसते, त्याच्याखाली अंडरलाईन असते, त्याच्यावरती क्लिक केलं की आपण नेक्स्ट पेजला किंवा नेक्स्ट वेब पेजला मूव्ह होतो, त्याला म्हणायचं हायपरलिंक. एका वेब पेजवरून दुसऱ्या वेब पेजवरती जाणं, त्याला म्हणायचं हायपरलिंक. हायपरलिंक इज ए कनेक्शन और लिंक फॉर अनदर वेब पेज और अदर HTML डॉक्युमेंट. तर त्यासाठी ही हायपरलिंक क्रिएट करण्यासाठी अँकर टॅग वापरला जातो. अँगल ब्रॅकेटमध्ये दिस इज अ अँकर टॅग. ही हायपरलिंक क्रिएट करण्यासाठी अँकर टॅग वापरला जातो. आता त्याचा एक ठराविक सिंटॅक्स आहे की ही लिंक कशी क्रिएट करायची वगैरे, त्याचा सिंटॅक्स बघूया आपण. बघा हा सिंटॅक्स आहे अँकर टॅग. अँकर टॅगच्या आतमध्ये ॲट्रिब्यूट आहे HREF. दिस इज ॲट्रिब्यूट. दिस फुल फॉर्म इज हायपरटेक्स्ट रेफरन्स इज इक्वल टू URL युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. देन अँगल ब्रॅकेट क्लोज नेम और इमेज विच कॅन बी ट्रीटेड ॲज अ लिंक अँड अँकर टॅग क्लोज. बघा अँकर टॅग HREF आणि URL काय आहे, तर URL म्हणजे ॲड्रेस आहे, ज्या पेजवर आपल्याला मूव्ह व्हायचं आहे किंवा जे पेज आपल्याला ओपन करायचं आहे त्या पेजचा इथं ॲड्रेस दिला जातो URL मध्ये. म्हणजे आपण कोणत्या पण ठिकाणी जायचं आहे आपल्याला, तर आपल्याला ॲड्रेस पाहिजे, त्याशिवाय आपण कसं जाणार. तसंच आहे, कोणत्या एका वेब पेजवरून दुसऱ्या वेब पेजवरती जायचं आहे तर त्या दुसऱ्या वेब पेजचा इथं ॲड्रेस दिला जातो किंवा तो पाथ दिला जातो, ज्याला आपल्याला दुसऱ्या वेब पेजवरती मूव्ह व्हायचं. URL युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. दिस इज द ॲड्रेस ऑफ नेक्स्ट वेब पेज किंवा अनदर वेब पेज और पाथ विच मूव टू द नेक्स्ट पेज. इथं पाथ दिला जातो किंवा ॲड्रेस दिला जातो, ज्या वेब पेजला आपल्याला जायचं आहे त्याचा ॲड्रेस इथं दिला जातो. अँकर टॅग HREF ॲट्रिब्यूट आहे. ॲट्रिब्यूट हायपरटेक्स्ट रेफरन्स इज इक्वल टू URL मध्ये ॲड्रेस दिला जातो. नेम और इमेज
ट्रीटेड ॲज अ लिंक. नेम ऑर इमेज म्हणजे तो नेम आपण ज्यावर लिंकवर क्लिक करणार आहे त्याचं नाव काय देणार आहे ते इथं नाव द्यायचं आणि नंतर अँकर टॅग क्लोज करायचा. ठीक आहे, हा सिंटॅक्स आहे आपला अँकर टॅग किंवा कोणती पण हायपरटेक्स्ट लिंक क्रिएट करण्यासाठीचा. आता त्याचे 3 टाईप्स आहेत. त्याचे 3 टाईप्स आहेत. फर्स्ट आहे लिंक टू ए पेज ऑन वर्ल्ड वाइड वेब. लिंक टू ए पेज ऑन अ वर्ल्ड वाइड वेब म्हणजे अशा पेजची लिंक द्यायची. वर्ल्ड वाइड वेब म्हणजे काय, समजा आपण एखादं इन्फॉर्मेशन वेब पेज क्रिएट केलेलं आहे, तयार केलेलं आहे. मग आपल्याला काय करायचं, एखादी इन्फॉर्मेशन सर्च करायचं तर काय ओपन करतो आपण, इंटरनेट एक्सप्लोरर, क्रोम असे वेगवेगळे वर्ल्ड वाइड वेब म्हणजे आपले ब्राउझर्स ओपन करतो किंवा जीमेल असेल, yahoo.com असेल, अशी कोणती पण वेबसाईट आपण ओपन करतो. मग ती जर आपल्याला वेब पेजवरती समजा आठवलं काही सर्च करायचं आहे किंवा काही शोधायचं आहे तर आपल्याला ते पेजला मूव्ह होण्यासाठी म्हणून लिंक टू ए पेज ऑन अ वर्ल्ड वाइड वेब अशा पेजची लिंक द्यायची की आपल्याला इंटरनेट ओपन झालं पाहिजे, कोणतं पण ब्राउझर्स ओपन झालं पाहिजे. तर त्याची लिंक कशी द्यायची, त्याचा सिंटॅक्स आहे किंवा त्याचं एक्झाम्पल आहे बघा. सिंटॅक्स सांगितलं तसा लेस दॅन साइन, ए टॅग, अँकर टॅग, HREF, ॲट्रिब्यूट्स, हायपरटेक्स्ट रेफरन्स इज इक्वल टू डबल कोटमध्ये URL, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर म्हणजे ॲड्रेस द्यायचा ज्या पेजला आपल्याला जायचं आहे त्याचा ॲड्रेस. आता मला कोणतं पण वर्ल्ड वाइड वेब पेज ओपन करायचं आहे तर त्याचा ॲड्रेस कसा दिला जातो, नेहमी http://http://www. समजा मला गुगल ओपन करायचे तर google.com द्या, याहू ओपन करायचे तर yahoo.com द्या. google.com डबल कोट कंप्लीट अँगल ब्रॅकेट. इथं नेम ऑर इमेज विच कॅन बी ट्रीटेड ॲज अ लिंक मी नेम देते, क्लिक हिअर आणि अँकर टॅग क्लोज. ठीक आहे, आता काय होणार आहे, क्लिक हिअर आउटपुटला काय डिस्प्ले होणार आहे तुम्हाला, क्लिक हिअर असं एक नेम येणार आहे, त्याच्या खाली अंडरलाईन असणार आहे. मग क्लिक हिअर हे नाव ब्लिंक होणार आहे तुमचं, त्याच्या खाली अंडरलाईन असणार आहे. त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला google.com ओपन होणार आहे, ज्याच्यावरती आपण इन्फॉर्मेशन सर्च करतो. म्हणून हे आहे लिंक टू ए पेज ऑन अ वर्ल्ड वाइड वेब. अशा पेजची लिंक द्यायची. वर्ल्ड वाइड वेब म्हणजे आपलं कोणतं पण वेब पेज आपण ओपन करू शकतो. अशी लिंक कशी दिली बघा, अँकर टॅग HREF ॲट्रिब्यूट इज इक्वल टू आपल्याला जी वेबसाईट किंवा काय ओपन करायचं आहे google.com याहू त्याचा लिंक http://w आणि google.com. क्लिक हिअर म्हणजे इथं तुम्ही कोणता पण वर्ड किंवा कोणतं पण नाव देऊ शकता. आपल्याला फक्त हे नाव कशासाठी पाहिजे, त्या नावावरती क्लिक करून आपल्याला हे पेज ओपन करायचं आहे गुगलचं, म्हणून ते नाव पाहिजे. इथं तुम्हाला पाहिजे तर तुमचं नाव पण देऊ शकता. तुमचं नाव येणार आणि त्याच्या खाली अंडरलाईन येणार, त्या नावावरती क्लिक केलं की तुम्हाला गुगल ओपन होणार. ठीक आहे, हे फर्स्ट झाला. सेकंड आहे लिंक टू अँड इमेज बाय इमेज ॲज अ लिंक. नेक्स्ट आहे लिंक टू अँड इमेज बाय इमेज ॲज अ लिंक म्हणजे इमेज टू इमेज लिंक. एका इमेजवरती क्लिक केल्यानंतर दुसरी इमेज ओपन झाली पाहिजे, त्यासाठी त्याची लिंक द्यायची की आपण इमेज बाय इमेज लिंक म्हणजे एका इमेजवरती क्लिक केलं की दुसरी इमेज ओपन झाली पाहिजे, त्यासाठीची ही लिंक आहे. कशी द्यायची बघा, आपलं एक्झाम्पल बघूया. अँकर टॅग ओपन अँगल ब्रॅकेटमध्ये HREF ॲट्रिब्यूट आहे असा इज इक्वल टू. आता आपल्याला जी इमेज लिंक म्हणजे क्लिक केल्यानंतर ओपन करायची
करायचे त्याचा ॲड्रेस किंवा इथं पाथ दिला जातो. जसं की आपली इमेज सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह, सॅम्पल पिक्चर्स असे वेगवेगळे फोल्डर्स ज्याच्यामध्ये असेल ते मी इथं फॉर एक्झाम्पल दाखवते म्हणून फक्त नाव लिहिते इमेज. कोणत्या पण इमेजला नेहमी एक्सटेन्शन असतं .gif किंवा .jpg. मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारलं जाईल की इमेजला एक्सटेन्शन काय असतं, तर इमेजला .jpg, jpeg आणि .gif हे एक्सटेन्शन असतं. इमेज .jpg कम्प्लीट. ठीक आहे. याच्या URL मध्ये ॲड्रेस दिलाय इमेज ओपन होण्याचं. समजा ह्याला मी नाव दिलं इमेज 1 आणि नेक्स्ट आपला img src इज इक्वल टू डबल कोटमध्ये इमेज 2.jpg डबल कोट आणि अँकर टॅग क्लोज. बघा पहिल्या अँगल ब्रॅकेटमध्ये मी काय दिलंय आपलं सेम सिंटॅक्स बघितलेला. अँकर टॅग href ॲट्रिब्यूट इज इक्वल टू अशा इमेजचा पाथ किंवा लिंक द्यायची ज्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ती इमेज ओपन झाली पाहिजे. मग ही ह्या इमेजचं इथं नाव दिले. आता हे कशासाठी img src, तर ही पहिली इमेज आहे आपली. ह्या इमेजवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही इमेज ओपन होणार आहे. म्हणजे कोणती इमेज बाय इमेज लिंक आहे. म्हणजे पहिल्या इमेजवर क्लिक केलं की दुसरी इमेज ओपन झाली पाहिजे म्हणून हे दिले. आता बघा img हा टॅग आहे आणि src हा ॲट्रिब्यूट आहे जो इमेज डिस्प्ले करण्यासाठी यूज केला जातो. img तो पुढे आहे तुम्हाला img टॅग. मग img इथे इमेज डिस्प्ले करण्यासाठी वापरायचा img टॅग. src तुमचा ॲट्रिब्यूट आहे इज इक्वल टू डबल कोटमध्ये इमेजचं नाव दिलं मी. जसं ह्याचं नाव देणार आहे तसंच इथं नाव द्यायचं आणि क्लोज करायचा अँकर टॅग. ओपनिंग टॅग, क्लोजिंग टॅग. मग इमेज 2 वर क्लिक केल्यानंतर इमेज 2 तुम्हाला डिस्प्ले होणार. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मला इमेज 1 ओपन होणार. म्हणजे इमेज बाय इमेज लिंक कळाली. पहिले ह्या दुसऱ्या इमेजवर क्लिक केल्यानंतर इमेज 1 ओपन झाली पाहिजे. म्हणजे इमेज 1 ही तुमची लिंक आहे किंवा हायपरटेक्स्ट लिंक म्हणायचं. ठीक आहे. हा दुसरा आणि आता लास्टचा आहे तिसरा लिंक टू डॉक्युमेंट located in different directory or folder. Link to document located in different directory or folder. म्हणजे आपल्याला वेब पेजवरून एखादा आपल्या फोल्डरमधला पेज ओपन करायचं. फोल्डरमधलं म्हणजे आपण डी ड्राईव्ह किंवा सी ड्राईव्हमध्ये समजा कोणतं पण फोल्डर असेल आपल्या सॉफ्टवेअर नावाचं आणि त्याच्यामध्ये समजा मी माझा बायोडेटा टाईप केला असेल किंवा कोणती पण इन्फॉर्मेशन टाईप केली असेल ती मला ओपन करायची किंवा त्याची लिंक द्यायची. तर त्यासाठी हे डॉक्युमेंट म्हणजे फोल्डरमधली कोणती पण इन्फॉर्मेशन ओपन करण्यासाठी किंवा डेटा ओपन करण्यासाठी ही लिंक क्रिएट केली जाते. बघा कसं अँकर टॅग आहे तसा तुमचा href तुमचा ॲट्रिब्यूट इज इक्वल टू डबल कोटमध्ये ॲड्रेस किंवा पाथ द्यायचा जे आपण ओपन करणार आहे ते. समजा मला डी ड्राईव्हमधला फोल्डर एखादा ओपन करायचा किंवा त्या फोल्डरमधली एखादी फाईल ओपन करायची. तर सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह, कोणत्या ई ड्राईव्ह, कोणत्या ड्राईव्हमध्ये तुमचा फोल्डर असेल त्या ड्राईव्हचं नाव पहिल्यांदा द्यायचं डी, नंतर कोलन, नंतर स्लॅश इकडची आडवी तिरकी स्लॅश द्यायची. नंतर त्याच्यानंतर फोल्डरचं नाव तुमच्या त्या ड्राईव्हमध्ये काय फोल्डरचं नाव आहे. फॉर एक्झाम्पल सॉफ्ट माझं फोल्डरचं नाव असेल तर सॉफ्ट फोल्डर नेम झालं आणि त्या फोल्डरमधली कुठली फाईल आहे. समजा तुमची एखादी वर्डची फाईल असेल, नोटपॅडची असेल, एक्सेलची असेल, त्या फाईलला तुम्ही काहीतरी नाव देता. जसं की वर्डमध्ये डायरेक्ट सेव्ह करता किंवा HTMLचे प्रोग्राम आपण कसे सेव्ह करतो, नाव देतो. समजा टेस्ट असं नाव देतो आणि .html अशा नावाने फाईल स्टोअर करतो. हे माझं फाईल नेम झाली. डबल कोट कंप्लीट. परत
क्लिक हिअर आणि अँकर टॅग क्लोज. म्हणजे क्लिक हिअर आउटपुट काय येणार आहे तुम्हाला, क्लिक हिअर खाली अंडरलाईन असणार आहे. क्लिक हिअरवरती क्लिक केलं की तुम्हाला डी ड्राईव्ह मधला सॉफ्ट फोल्डर मधलं test.html हा प्रोग्राम ओपन होणार किंवा ती फाईल ओपन होणार. त्या फाईलमध्ये जे काय असेल ती इन्फॉर्मेशन ओपन होणार. ही आहे डिफरंट डिरेक्टरी ऑर फोल्डरची लिंक. ठीक आहे. डी माझ्या ड्राईव्हचं नाव आहे कोलन, सॉफ्ट हे फोल्डरचं नाव आहे आणि test.html हे फाईलचं नाव आहे, त्या फोल्डरमधल्या फाईलचं नाव आहे. ठीक आहे. आता प्रोग्राम कसा करायचा, तर हे जे अँकर टॅग आपण सगळे बघितले ते सगळे बॉडी टॅगच्या आतमध्ये द्यायचे. वरती HTML हेड टायटल येणार तुमचं, बॉडी टॅग, त्याच्यानंतर ही लिंक द्यायची आणि बॉडी टॅग क्लोज. ठीक आहे. आणि नंतर आउटपुटला क्लिक हिअर असा एक मेसेज येणार, त्याच्याखाली अंडरलाईन असणार, त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला test.html ओपन होणार. हे आहेत आपल्या हायपरटेक्स्ट लिंक्स. 3 लिंक आपण बघितल्या. पहिली वर्ल्ड वाईड वेबची लिंक द्यायची, कोणतं पण नेटवरती जे सर्च करता तुम्ही ते ओपन करायचे असेल ती लिंक आहे. नेक्स्ट होती आपली इमेज बाय इमेज लिंक, एका इमेजवर क्लिक केलं की दुसरी इमेज ओपन होणार ती लिंक होती. आणि तिसरी लिंक आहे फोल्डरची लिंक, फोल्डरमधली एखादी फाईल ओपन करायची असेल ती लिंक होती. ठीक आहे. थँक्यू.